Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार, मी देवयानी. मुंबई तक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. एकीकडे तुकाराम मुंढे जे एफडीएचे आयुक्त आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकतायत. लोकांना निकृष्ट दर्जाचं अन्न मिळून नाहीये याच्यासाठी म्हणून ते कारवाया करतायत आणि त्यांचं भरघोस कौतुकही होतंय. पण दुसरीकडे एक अंगणवाडी सेविका आहेत ज्यांनी निकृष्ट आहाराचा बद्दल त्यांनी एक व्हिडिओ केलेला होता आणि तो त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरती टाकलेला होता. त्याच्यात त्यांनी हा प्रश्न विचारलेला होता की तुम्ही आम्हाला एक वेळ कमी क्वांटिटी द्या, पण तुम्ही आम्हाला चांगल्या क्वालिटीचं अन्न द्या, म्हणजे आम्हाला त्या मुलांना चांगलं जेवण देता येईल. आणि हे झाल्यानंतर त्यांच्यावरती एकीकडे कारवाई करण्यात आली की त्यांना त्यांच्या जॉबवरनंच काढून टाकण्यात आलं. त्याच रेश्मा पारधी आपल्या सोबत आहेत. नक्की काय घडलेलं आहे गेल्या 15 दिवसांमध्ये हे आपल्याला त्यांच्याकडनं समजून घ्यायचं आहे. त्यांचं सस्पेन्शन हे खरं तर ज्या वेळेला हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि माध्यमांनी ह्या सगळ्या बातम्या समोर आणल्या त्यानंतर त्यांचं निलंबनाची जी कारवाई आहे ती मागे सुद्धा घेण्यात आलेली आहे. आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत की गेल्या 15 दिवसांमध्ये नक्की काय काय घडलेलं आहे त्यांच्यासोबत. ताई, तुमचं स्वागत आहे मुंबई तक वरती. तुमच्यावरची कारवाई जी आहे ती आता मागे घेतलेली आहे अशा बातम्या येत आहेत, पण ऑफिशियली तुम्हाला त्याबद्दल काही कळलेलं आहे का? मला कुणाचा फोन आलेला नाहीये. मी म्हणजे टीव्हीलाच पाहते अजून की तुम्हाला कामावरती घेणार आहेत परत म्हणून अशा मी बातम्या पाहते. अजून मला कुणाचा फोन आलेला नाही. अच्छा ताई, मला फक्त हे सांगा की गेल्या 15 दिवसा म्हणजे तुम्ही 28 जुलैला मला वाटतं पहिला व्हिडिओ जो आहे तो केलेला होता की कशा प्रकारे आणि कशा निकृष्ट दर्जाचं अन्न किंवा जे रॉ मटेरियल तुम्हाला दिलं जातं मुलांना जेवण बनवून देण्यासाठी ते कशा त्याचा दर्जा किती खराब आहे याचा व्हिडिओ मला वाटतं तुम्ही 28 जुलैला पहिल्यांदा केलेला होता. आणि त्याच्यानंतर आत्ता सस्पेन्शनची ऑर्डर त्यांनी अगदी काही दिवसांपूर्वी काही वेळापूर्वी काढलेली होती. तर नक्की काय काय झालं या 15 दिवसांमध्ये आणि मुळात तुम्हाला त्या दिवशी अचानक आपण हा व्हिडिओ करावा इतक्या वर्षांनंतर असं का वाटलं? आता खरं तर तो व्हिडिओ बनवायचा माझा उद्देश होता की मुलांना चांगला उत्कृष्ट आहार यावा, मुलांना चांगलं काहीतरी खायला मिळावं म्हणून. आता खरं तर सगळ्यांना म्हणजे सांगायची गरजच नाहीये, म्हणायला काय हरकत नाही. तुकाराम मुंढे साहेबांनी एवढं भेसळयुक्त पार आमच्या मनसर मध्ये एवढं दुधाचं रॅकेट चालू होतं, एवढं भेसळ चालू होतं, म्हणजे सगळीकडे ते भेसळाचं चालू होतं. तर मला असं वाटलं बाबा चला आता मुंढे साहेब आहेत, जर आपणही कुठेतरी बोललो तर आपली प्रतिक्रिया त्यांच्यापर्यंत पोहोचेल, आपली कळकळ त्यांच्यापर्यंत पोहोचेल म्हणून मी हा तो व्हिडिओ बनवला की चला बाबा म्हणजे याच्या आधी वारंवार सांगून तोंडी सांगून लेखी देऊन पण माझ्या म्हणजे मला लागूनच 18 वर्ष झाली. त्याच्यात 1-2-4 वर्ष बचत गट चालू होता. त्याच्यानंतर जसा फेडरेशन आला तसा तो फेडरेशनचा आहारात कधी बदल झालाच नाही. म्हणजे पहिले स्टार्टिंगला वाटाणा चवळी आणि मसूर डाळ होती ती जरा चांगली होती, त्यावेळेस आम्ही कधी काही बोललो नाही. ते शिस्त आहे, खात्यात मुलं, त्याबद्दल आम्ही कधीच काही बोललो नाही. पण आता त्याच्यानंतर हिरवा वाटाणा आला. तो हिरवा वाटाणा तो मी अक्षरशः माझ्याकडे 2022चा अजून व्हिडिओ माझ्याच अंगणवाडीतला आहे. 50% तो वाटाणा किडीचा होता आणि तो तेव्हा पण मी सांगितलं होतं का असा असा आहार येतोय तुम्ही नाही का. त्यावेळेस हे साहेब नव्हते म्हणायला, पण त्यावेळेस पण आम्ही सांगत होतो. 2022 ते आता 2026 ह्या पिरियड मध्ये पण आता तो हिरवा वाटाणा बंद होऊन पांढरा वाटाणा आलाय तर तो शिजत नाही हे वारंवार जर सांगून आणि आम्ही तो मुलांना खाऊ घालायचा. मग मला ते वाटलं बाबा चला आता नाही हे कुठंतरी थांबलं पाहिजे. म्हणजे मला ते असं मनाला टोचायचं, मलाच नाही म्हणजे प्रत्येक अंगणवाडी सेविकेला ते वाटत होतं, पण प्रत्यक्ष असं कोणी बोललं नाही की बाबा चला हे आपण बोललं पाहिजे. कसं होतं माहितीये का, जे बोलतं ते तोंडावर येतं असं असते. तुम्ही व्हिडिओ केला मग त्याच्यानंतर काय घडलं, त्याच्यानंतर काय झालं? व्हिडिओ जो केला ना त्याच्यानंतर तो 2 दिवसात व्हायरल झाला. व्हायरल झाल्याच्या नंतर मला वाटते 28 जुलैला मी बनवला 29 आणि 31 तारखेला आमची मीटिंग होती, रिपोर्टिंग मीटिंग असते. त्या मीटिंगला त्या दिवशी मला त्यांनी ऑफिसला बोलून मला नोटीस दिलं आणि मला तिथं पण सांगितलं गेलं की तुला मॅडमने व्हिडिओ डिलीट करायला सांगितलं होता, मग तू का केला नाही. पण जेव्हा मी ज्या दिवशी 28 जुलैला मी जो व्हिडिओ बनवला त्याच्या दुसऱ्या दिवशी मला फोन आला
आमच्या सुपरवायझर मॅडमचा. त्यांनी म्हणजे मला उचित असं होतं की त्यांनी मला सौम्य भाषेत ते सांगायचं होतं की, पण मग त्यांनी असं मला नाही सांगितलं का, रेश्मा तू इंस्टाला काय टाकलंय का ते डिलीट कर पहिलं. बरं ठीक आहे, ते तुम्ही मला चांगलं पण सांगू शकत होते ना, मी केला असता डिलीट. नाही अशातलं नाही, चुकीचं असतं तर मी डिलीट केलाच असता. चुकीचं आपल्याला काही जगासमोर दाखवायचं नाही, जे सत्य होतं तेच दाखवायचं होतं. मला असं आल्याच्या नंतर ना मग मॅडमने फोन ठेवून दिला. त्याच्यावर परत एकदा आला पण मी काही फोन उचलला नाही. त्या फोन मध्ये हे पण म्हटलं साहेब काय म्हणतात तेवढं बघ, पण मला काही साहेबांचा फोन आला नाही. मग मी काय परत लक्ष दिलं नाही. मला दुसऱ्या दिवशी फोन आला, मी तो परत 9:45 अंगणवाडीत पोहोचले होते. मला फोन आला, तुला साहेबांनी मनसरला बोलवले. तर मी मनसरला म्हणजे त्याच्या दुसऱ्या दिवशी आमची मीटिंग होती. मला रिपोर्टिंग करायचं होतं, महिन्याचं रिपोर्ट द्यावा लागतं. मी मॅडमला एवढं पण म्हटलं, मॅडम आपली उद्या रिपोर्ट मीटिंग आहे. तर मी मीटिंग झाली की मी येते घोडेगावला, नाही का. मी नाही म्हटले नव्हते, मी येते म्हटले होते. पण त्यांनी मला काय म्हटलं होतं, मला त्यांनी सांगितलं की तुला मनसरला बोलवले. जर मला आता तुम्ही सांगा, माझं कार्यालय ऑफिस घोडेगाव आहे, तर मी मनसरला कशासाठी जायचं. आणि माझ्या जर अंगणवाडी चुकीचं जे घडतंय तर ते साहेबांनी येऊन पाहणं त्यांचं काम नाही का. तर साहेबांनी यायलाच पाहिजे, ते बघितलंच पाहिजे. आज ही बाई बोलतीये चुकीचं आहे, मग आपण तिथं जाऊन तिला विचारणा केली पाहिजे, बाई तू असं का केलं. पण त्यांनी तसं मला काही विचारलंच नाही, म्हणून मग मी मनसरला गेले नाही. म्हणून त्यांनी मला नोटीस काढलं, पहिलं नोटीस. अच्छा, पहिलं म्हणजे नोटीस व्हिडिओ काढलं की केल्यानंतर तुम्ही जी पहिली नोटीस तुम्हाला मिळाली ती तेव्हा मिळाली तुम्हाला, हे सगळं झाल्यानंतर. हो, पहिल्या नोटीस मध्ये त्यांनी असं केलं की तुम्ही शिस्तीचं पालन केलं नाही. आम्ही एवढी नोटीस देऊन पण तुम्ही शिस्तीचं पालन केलं नाही, तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचले नाही. तर आणि त्या दोन्ही नोटीस मला त्यांनी संगच दिली. ओके, दोन्ही नोटीस मला संगच दिली. एक सोशल मीडियाचा गैरवापर केला, तुम्ही शासकीय कर्मचारी आहे, मग तुम्ही सोशल मीडियाचा असा गैरवापर करून असं खोटं नाटक दाखवताय, असं त्यांचं म्हणणं नाही का. तर त्याच्यानंतर मग त्या नोटिसाचा त्यांनी मला 24 तासात खुलासा द्यायला सांगितलं. मी लगेच दिला 2 तासात. मला मॅडम म्हटल्या तू साहेबांना फोन कर. तर मीटिंग मधून मी साहेबांना 5 वेळा फोन केला. 5 वेळा फोन केला, साहेबांनी फोन उचलला नाही. त्याच्यानंतर मग आता मॅडम मला म्हटल्या तू साहेबांना फोन कर, विचार भेटायला येऊ का वगैरे, नाही का असं. तर मग मी केला. आता त्यांनी आपल्याला सांगितलं, म्हटलं आपलं काम आहे ते करणं. मी 5 वेळा फोन केला, सगळ्यांना माहिती, माझ्या मैत्रिणींना त्यांच्या समोरच फोन केला होता. तर साहेबांनी काही फोन उचलला नाही. मग तो विषय थांबला. त्याच्यात मी जो खुलासा केला त्या खुलासामध्ये सांगितलं का माझ्या इंस्टाग्राम आयडी वरून मी व्हिडिओ तयार केला, तो व्हायरल झाला, नाही का. तर जे मी केलं म्हणजे आता त्यांनी काही लावलं की तुम्ही सरकारी कर्मचारी आहे, तुम्हाला अथॉरिटी नाही, तुम्ही म्हणजे काय म्हणतात त्याला. बरं, मला एक सांगा की तुम्हाला जी नोटीस आली ती एक तर सोशल मीडियाचं कारण तुम्ही म्हणताय की 2 नोटीस आल्या, बरोबर. त्याच्यातली एक नोटीस जी होती ती नोटीस तुम्हाला आली की तुम्ही सोशल मीडियाचा चुकीच्या पद्धतीने वापर केला, आणि मग दुसऱ्या नोटीस मध्ये काय लिहिलेलं होतं. पहिलं म्हणजे मी गेले मनसरला, म्हणजे त्यांनी मला गेले नाही म्हणून त्यांनी त्यावर एक नोटीस काढली. अच्छा, म्हणजे तुम्ही त्यांनी सांगूनही तुम्ही गेला नाहीत म्हणून त्यांनी पहिली नोटीस दिली, आणि मग दुसरी त्यांनी ही सोशल मीडियाची दिली. आवाज नाही येते. ओके. बरं, मला सांगा मग हे तुम्ही हे नोटीस वगैरे दिली, मग तुम्ही त्यांना भेटायला गेलात का. त्यांनी मला नोटीस दिली, मला म्हणजे त्यांनी मला नोटीस म्हणजे मला फोन केला 11:15 वाजता. नोटीस नव्हती दिली, त्यांनी मला फोन केला होता की मला भेटायला मनसरला ये, नाही का. पण त्या दुसऱ्या दिवशी रिपोर्टिंग मीटिंग होती, रिपोर्ट करायचे होते, आणि रिपोर्ट 4-5 रिपोर्ट बनावा लागतात, त्याला वेळ जातो, 2-3 तास जातात. ते रिपोर्टिंग करून मी घोडेगावला ऑफिसला जाणार होते, पण साहेबांनी मला मनसरला बोलवलं होतं. पण माझं कार्यालय ऑफिस घोडेगाव आहे, त्यांच्याकडे 2 प्रकल्पाचे चार्ज आहे, मान्य आहे मला. पण मग जर तुम्ही एवढं घडतंय तर तुम्ही म्हणजे माझं कार्यालय ऑफिस घोडेगाव, तर मी घोडेगावला यायला तयार आहे ना. बरं, नाही गेले. मला सकाळचा फोन आला 6 वाजता मनसरला जाते का. म्हटलं आता ही वेळ आहे का मनसरला जाण्याची, तुम्ही 6 आणि 7 मला ऑफिसला बोलवते. नाही गेले मी, म्हणजे मला ते नाही पटलं म्हणून मी नाही गेले. मग त्याच्यानंतर त्यांनी ते 2 नोटीस दिले, त्याचा मी खुलासा केला. त्याच्यानंतर 15 दिवसात माझ्याकडनं असं काहीच घडलं नाही की सोशल मीडियाचा गैरवापर करण्यासारखं. आता मी सकाळी न्यूजला ऐकलं की त्या बाईने असे व्हिडिओ केले,
हा, आता मी काय तुम्हाला विचारणार होते तेच पुढे. मला हे सांगा की ज्या वेळेला तुम्ही हा व्हिडिओ केला आणि हे सगळं झालं, तुम्हाला नोटीस दिली, या गेल्या 15 दिवसांमध्ये या अधिकाऱ्यांपैकी किंवा ऑफिसर्स पैकी कुणीतरी आलं का आणि त्यांनी ते येऊन शाळेत त्यांनी येऊन बघितलं का की खरंच काय परिस्थिती आहे, की खरंच ते अन्न शिजतंय नाही शिजतंय, हे सगळं क्वालिटी चेक करायला कोणी आलं होतं का तुमच्या या व्हिडिओ नंतर? ज्या दिवशी मला नोटीस दिलं त्याच दिवशी आमची मीटिंग होती, रिपोर्टिंग मीटिंग, आणि त्या दिवशी अंगणवाडी सुपरवायझर आणि क्लार्क आले होते. तर त्यांनी ते चेक केलं, आर आहे की नाही व्यवस्थित, दप्तर वगैरे सगळं त्यांनी चेक केलं. जो मी त्या दिवशी मुद्दा म्हणून मदतनीसला सांगून लापशी पण शिजवायला सांगितली होती आणि वाटाणा पण शिजवायला सांगितला होता, तर त्यांनी तो खाऊन बघितला, खाल्ला त्यांनी. आता ते थोडी ना म्हणणार आहे त्यांच्याकडनं येतंय म्हटल्यावर ते थोडी ना म्हणणार आहे हा खराब आहे, आता ते चांगलंच म्हणणार. त्याने तो खाल्ला पण होता. आता तो खाल्ला, पण त्याचं खाल्ला आणि त्यांनी त्यांचं ते काम, त्यांना जे करायचं होतं, काय प्रश्न विचारायचे त्यांनी ते विचारले. पण त्याच्यात त्यांनी माझा मोबाईल घेऊन माझ्या इन्स्टा आयडी खोलून त्याच्यात मी कोणते शाळेच्या साडीवरती व्हिडिओ केले, शाळेच्या गणवेशात कोणते व्हिडिओ केले ते त्यांनी नोंद करून घेतली. मला एक विचारायचं होतं, म्हणजे मी विचारलंच त्यांना की बाबा असं कुणाचा एखादा पर्सनल मोबाईल घेऊन तुम्हाला ती अथॉरिटी आहे का? आता ते मला नियम शिकवतात, तर मग मी त्यांना विचारलं की तुम्हाला अथॉरिटी आहे का शिकवायची, म्हणजे एखाद्याचा मोबाईल घ्यायचा, पर्सनल मोबाईल घ्यायचा आणि त्याच्या मोबाईल मध्ये त्या इन्स्टा आयडीला काय व्हिडिओ आहेत ते बघण्याचं असं हे का? तुम्ही जर मला सोशल मीडियाचा गैरवापर करता असं म्हणतायत, तर तुम्हाला पण असं आहे का? तुम्ही एखाद्याचा मोबाईल घ्या आणि त्याच्यात काय ते बघा आणि ते नोंद करून वहीत नोंद करून घ्या, असं कुठं दिलंय का? पण मग त्याच्यानंतर त्याच्यावरती कारवाई काहीच झाली, म्हणजे बदल काहीच झालेला नाहीये त्या सगळ्यामध्ये? ते साहित्य वगैरे तिथलं काही बदललेलं नाहीये, जे होतं ते त्याच्यात असं आहे. त्या 15 दिवसात काहीच झालं म्हणजे त्यानंतर मी परत सोशल मीडियावर व्हिडिओ टाकला. मुलांच्या शिक्षणाचे व्हिडिओ मी घेतले, कारण ते त्यांचं शिक्षण आहे, ते मी घेतलं, ते टाकलं. आता माझ्या व्हिडिओमुळे इतर मुलं अजून काहीतरी शिकत असेल करायला लावलंय का इंस्टाग्रामचं? नाही, मला ते म्हटलंय तो व्हिडिओ डिलीट करा. मी म्हटलं मी चुकीचे नाही, मी व्हिडिओ डिलीट करणार नाही. मी काय व्हिडिओ डिलीट करू? तुम्ही तालुक्याची मीटिंग घ्या, प्रत्येक सेविका मदतनीसला विचारा की हा वाटाणा शिजतोय, लापशी भरडा शिजतोय, आणि मग तुम्ही म्हणता असेल, ते सगळे म्हणता असेल शिजतोय, मी चुकीची आहे, तर मी व्हिडिओ लगेच डिलीट करेन, तुमच्या पायावी पडेल म्हटलं होतं मी. पण जर मी चुकीची नाही तर मी व्हिडिओ डिलीट करणार नाही. मग ते काय म्हणाले त्याच्यावर? त्यानंतर ना मग ते गेले, त्यांनी जे काम करायचं होतं त्यांनी ते गेले. त्याच्यानंतर मी पण मीटिंगला गेले आणि मग त्या 15 दिवसात परत काही घडलं नाही, कुणी आलं नाही, गेलं नाही, काही नाही. तुमच्या इथे जे आमदार आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुमच्यावरती निलंबनाची कारवाई ही यासाठी करण्यात आलेली नव्हती की तुम्ही त्या निकृष्ट दर्जाचा जो आहार आहे त्याच्याबद्दल तुम्ही बोललात किंवा त्याच्याबद्दलचा तुम्ही व्हिडिओ केला. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी तुमच्यावर कारवाई यासाठी केली होती कारण की तुम्ही शिस्त पाळत नव्हतात आणि तुम्ही क्लासरूम मध्ये बसून पण रील्स करत होतात किंवा तुमचं लक्ष नसायचं आणि वरिष्ठांनी तुम्हाला सांगून सुद्धा तुम्ही त्यांचं ऐकलं नाही, अशा प्रकारचं त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे या सगळ्यावरती. ते बघूनच मला आज म्हणजे थोडक्यात मला राग पण आला त्या गोष्टीचा, कारण तुम्ही आज म्हणताय रील्स बाजी करते, तर तुम्ही हे का नाही दाखवलं आज? म्हणजे माझ्या इन्स्टा आयडी वरती जाऊन कुणी पण बघावं की आता ते माझं पर्सनल अकाउंट आहे, मान्य मला ते, पण त्याच्यात माझ्या मुलांचे आता माझी मुलं दुसरी तिसरीला पण गेलीत, माझ्या हाताखालनं जे गेलेले त्यांचे पण जुने व्हिडिओ आहेत. तुम्ही ते व्हिडिओ जरूर बघा, त्याच्यामध्ये सगळं मुलांचं पूर्व प्राथमिक शिक्षणाचं आहे आणि ते मी स्वतःच्या हाताने काही गोष्टी तयार करून ते मुलांना शिकवले. ते तुम्हाला दिसलं नाही का माझ्या इन्स्टा आयडीला? तुम्ही माझ्या त्याच्यात 1-2 व्हिडिओ आहेत, पण ते काय मी मुलांना शिकवायचं टाकून नाही बनवलेले. मुलं माझी खाऊन पिऊन घरी गेल्याच्या नंतर 2:30-3च्या नंतर एक बसल्याच्या नंतर मला ते जरा थोडस वाटलं म्हणून मी ते बनवले होते. मी मान्य करते, मी असं खोटं बोलायला मला आवडतच नाही, मी ते केले होते. पण असं नाही की मी मुलांना शिकवत नाही किंवा मुलांना असं बसून ठेवते मी माझे रील्स बनवते, असं नाही. जर ते रील्स माझ्या शांततेत रील्स आहेत बरं का, जे ते म्हणतात ना त्या क्लासरूम मध्ये बनवलेत, जर मी मुलांना शिकवायचं सोडून जर मी ते रील्स बनवले असते ना, त्यात मुलांचा गोंगाट असता.
तर मुलांच्या अनौपचारिक शिक्षणाच्या वेळेत जर मी तो व्हिडिओ बनवले असते ना, तर त्याच्यात मुलांचा गोंगाट असा, ती मुलं गेल्याच्या नंतर न केले ते बरं केले, एक दोन आहेत माझे, मी नाही म्हणत नाही. पण मग मी जे मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी जे व्हिडिओ केले पूर्व प्राथमिक शिक्षणाचे, ते नाही तुम्हाला दिसले का? ती रील्स बाजी नाही तुम्हाला दिसली का? बरं, वळसे पाटलांना हे पण माहित होतं. आमचेच आदिवासी संघटनेचे अध्यक्ष होते प्रवीण पाटील सर, ह्यांनी दाखवलं होतं ते की बघा ही अंगणवाडी सेविका खरंच मुलांसाठी एवढी झटते, एवढं करते, तुम्ही कुठंतरी पुरस्कार वगैरे ठेवा, हे बोलणं त्यांचं झालं होतं आधी पण. मग आता त्यांच्यापर्यंत ती चुकीची माहिती गेली, त्यांनी ते सांगितलं, कुणी सांगितलं हे नाही मला माहिती. पण मग तुम्ही असं म्हणताय रील्स बाजी, मला काय म्हणायचंय, तुम्ही त्या 15 दिवसात माझ्याकडनं ते झालंय का? त्याच्या आधी ते केलेले, त्याच्यानंतर झालंय का माझ्याकडनं? ते माझ्याकडनं झाले असेल तर तुम्ही सांगा की नाही, तुम्हाला सांगून पण तुम्ही. आणि ते काय म्हणतात, ते त्यांना वारंवार सूचना दिल्या होत्या, वारंवार सांगितलं होतं. मला कधीच कुणी वारंवार सांगितलं नव्हतं. आणि तो जो 2025 JR म्हणताय ना, सरकारी कर्मचाऱ्यांनी ते करायचं नसतं, ते आपल्याला त्याची परमिशन नसती, हे मला माहित नव्हतं. शपथ सांगते, माझ्या लेकरांची शपथ, मला खोटं नाही बोलायचं, ते मला खरंच माहित नव्हतं. आणि मी जेव्हा ते मला माहित झालं का हे आपल्याला लागू नाही असं मात्र सगळे म्हणायला लागले, तुम्ही सरकारी कर्मचारी, तर मग मला ते वाटलं जरा कुठंतरी ते योग्य म्हणजे नाही म्हणून, नाही का. मग मी त्यांनी खुलासा जो करायला सांगितलं होतं तो मी खुलासा केला. त्याच्यात मी म्हंटल पण मला हे असं करायचं असं हे मला माहित नव्हतं, तरी पण माझ्याकडनं जे झालंय ते इथून पुढे होणार नाही. गणवेश इमारतीचा पदनामाचा गैरवापर होणार नाही, जेणेकरून शासनाची प्रतिमा मलिन होईल, असं मी इथून पुढे गैरवर्तन करणार नाही, हे मी खुलाशामध्ये सांगितलं, मांडलं मी. आणि मग आता त्यांनी जे शेवटचं नोटीस मला जे काढलं, शेवटचं जे मला त्यांनी नोटीस काढलं, त्याच्यात डायरेक्ट त्यांनी काय लिहिलंय, तुम्ही जो खुलासा केला त्याच्यात तुम्ही भाषेचा अवमानित वापर केला. आता मी जर मान्य करतेय की माझ्याकडनं जे झालं ते चुकीचं झालं, मी इथून पुढे नाही करणार, मग तुम्ही मला संधी देणं तुमचं का हे नाही का? हे बघा, कुणी पण किती पण मोठा माणूस असू दे, ते प्रत्येकाला संधी देतात. आज मी 13,000 नोकरी करते, मला म्हणजे काय असं 13 लाख रुपये पगार नाही की तुम्ही मग मला असं म्हणताय. मला पण एक संधी देणं तुमचं काम आहे. तुम्ही सांगा, आम्ही ऐकणार, नाही म्हणतच नाही मी, पण तुम्ही मला सांगितलंच नाही. आता सकाळी मी जी बातमी ऐकली आमच्या साहेबांची, आमदार साहेबांची, तर ते काय म्हटले, ती रील्स बाजी करते, मुलांना शिकवत नाही, मुलांच्या अंगणवाडीच्या वेळेत ते रील्स बनवलेले आहेत, असं तसं. मला ते खटकलं, कारण ते खोटच, ते पण खोटच आहे की मी अंगणवाडीच्या वेळेत मुलांना शिकवायचं सोडून बनवते. एवढी पण बुद्धू नाही. आज मी मुलांसाठी झटते, आज मी स्वतःच्या हाताने साहित्य तयार करते, मुलांना चांगल्या कलेने शिकवते की मुलं त्यातनं पटकन ऍक्सेप्ट करतील, त्या कलेने मी शिकवते. मग मी मुलांना शिकवायचं सोडून मी काय डान्स करत होते का शाळेत? मग हे वक्तव्य करावं. पण मग आता मला एक सांगा, तुम्हाला काय अपेक्षा आहे यांच्याकडनं, सरकारकडनं असेल, शासनाकडनं असेल, काय अपेक्षा आहे तुम्हाला आता? आता मला मी हा जो व्हिडिओ बनवला होता तो आहारावरती बनवला होता ना, मग आता माझी त्या व्हिडिओच्या माध्यमातून हीच मागणी होती का जो आहार येतोय तो निकृष्ट दर्जाचा होता. आता इथून पुढे जो आहार येणार आहे तो चांगला यावा, जेणेकरून मुलांना त्याच्यातनं काहीतरी कर्बोदके म्हणा, प्रथिने म्हणा, जीवनसत्वे म्हणा, हे त्या आहारातून मिळाले पाहिजे. असा आहार येऊ दे ना, थोडा द्या, तो चांगला द्या, हे माझं म्हणणं होतं. आता तुम्ही जो देताय, भरमसाठ देताय, त्याला जर खातच नसेल तर तो भरमसाठ देऊन त्याचा उपयोग पण काही आहे? काहीच नाही ना त्याचा उपयोग. आहार येतो तुमच्याकडे, म्हणजे महिन्याला पाठवलं जातं का कसं पाठवलं जातं ते सामान? आता आमच्याकडे जो आहार येतो तो 4-4 महिन्यांचा. आता पावसाळ्याच्या दरम्यान आम्हाला 4 महिन्यांचा येतो, इतर वेळी 2 महिन्यांचा येतो. आता ह्यांचं म्हणणं काय आहे, तुम्ही पश्चिम पट्ट्यात गाड्या जाती नाहीत, गाडी जाते नाही, तर मग तुम्ही ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले तो तर त्यांचा प्रश्न राहिला ना. तुम्ही जर एकदम 4 महिन्यांचा माल आणून टाकत असेल आणि त्याला बुरशी लागत असेल, त्याला सोनकिडे लागत असतील, त्या साखरेचं पाणी होत असेल, त्या मिठाला पावसाळ्यात पाणी सुटत असेल, आणि परत त्याला मग परत काही त्याला हे झालं की ते परत म्हणणार तुम्हाला नीट व्यवस्थित ठेवता नाही आला का. मग आता जर तो आम्ही व्यवस्थित 1 महिना ठेवू, 2 महिना ठेवू, आता ज्यावेळेस माझ्याकडे ते आले त्याच्या आधी माझ्या मदतनीसनी तो व्यवस्थित साफसफाई करून ठेवली, त्याच्यात 2 ते 3 दिवसांनी त्याला परत जाळी लागली. आता ती मदतनीस आता मुलांना खायचं सोडून सारखं ते भरडा साफ करत बसेल का? नाही ना. त्याचंही तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये म्हणाला होतात ना की त्याला पण साखरेचं प्रमाण काहीतरी कमी दिलेलं आहे का, असं पण काहीतरी आहे ना त्याच्यात?
आता रोजच्या आहाराच्या प्रमाणात त्यांचं साखरेचं प्रमाण आता आता माझ्याकडे 20-22 मुलं असतात. दिवसाला एक 800 ग्रॅम म्हणा किंवा 1 किलो भरडा जातोच. आता 1 किलो जर भरड्याला तुम्ही जर पावशर साखरेचं प्रमाण जर असेल, ती लापशी गोड होणारच नाही. आणि बरं ती मुळातच ती साखरच गोड नाही, ती साखरच गोड नाही, एकदम असं पांचट अशी ती साखर आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे, जिकडे अनेक साखर पश्चिम कारखाने आहेत. महाराष्ट्रात म्हणजे सगळीकडेच 4-4 महिन्यांचा माल येऊन पडलेला आहे. मला आता तो एक फक्त सांगा शेवटचं की सुप्रिया सुळे असतील किंवा अमोल कोल्हे असतील यांनी तुम्हाला पाठिंबा दिला, म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की त्या प्रश्न उपस्थित करतात तर त्याच्यामध्ये त्यांची चूक काय झालेली आहे आणि आमचा त्यांना पाठिंबा आहे, त्यांना न्याय मिळायला हवा. या लोकांनी तुम्हाला संपर्क केलेला होता का किंवा तुम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलेला होता का हे सगळं झाल्यानंतर? कुठं आमच्या साहेबांशी का? खासदार सुप्रिया सुळे जे आहेत आणि अमोल कोल्हे जे आहेत यांनी आज असं म्हटलेलं आहे माध्यमांमध्ये की नाही आमचा त्यांना पाठिंबा आहे, त्यांनी काही चुकीचं केलेलं नाहीये, तर त्यांनी तुम्हाला सपोर्ट केलेला आहे तुम्ही जे काम केलंय त्याच्यासाठी. तर तुमचं त्यांच्याशी काही बोलणं झालेलं होतं का? नाही, त्यांच्याशी माझं काही बोलणं नव्हतं झालं. त्यांनी तुम्हाला संपर्क करायचा प्रयत्न नाही केला? म्हणजे सुप्रियाताई सुळेने खासदारांनी का? नाही, कारण ही बातमी जेव्हा व्हायरल झाली आज एवढी मीडियावर पसरली त्याच्यामुळे मग ते सगळ्यांना ते कळलं. मग त्यांना ते सत्य सगळं कळल्याच्यामुळे मग त्यांना माहिती आहे हे सत्याचे, ते म्हणजे त्या अंगणवाडी सेविका काही चुकलेली नाही म्हणून त्यांनी मला चांगलाच पाठिंबा दिला. आणि ते सत्याचे, खोटं काही नाहीच आहे, त्याच्यामुळे सत्याला वाचा कुठंतरी फळ असतं. पण आता कसं आहे, आता ह्या जमान्यात आहे ना सत्याला न्याय नाही असं पण म्हणायला कुठं हे नाही, कारण जे खोटं बोलतात ते जे बोलतात ते रेटून बोलतात आणि त्याला विजय मिळवला जातो. आता ह्यांनी कसं मी बोलले, आता माझी मला वस्तुस्थिती सांगते, माझ्या पाठीमागं बोलणार असं कोणी नव्हतं. आता याच्यात थोडस राजकारणाचं थोडं वळण पण असं मला नाही सांगता यायचं, पण माझ्या मागं जर कुणी बोलणार नाही आणि तुम्ही मला एकदम कामावरून काढून टाकताय तर तुम्ही आज माझ्या मुलांचं शिक्षण चाललंय, आज माझा मोठा मुलगा लास्ट इयरला आहे, मुलगी फर्स्ट इयरला आहे, आज त्यांचं शिक्षण माझ्यावर अवलंबून आहे आणि तुम्ही एकदमच मला कामावरून काढून टाकताय. तर कसं काय, म्हणजे चुकी नसताना काढताय तुम्ही, जे तुमचे रूल्स असतील ते रूल्स. आता ते म्हणतात तुम्ही शासकीय कर्मचारी, मग तुम्ही जे मला निलंबनाचं नोटीस दिलं त्याच्यावर तुम्ही काय लिहिलंय, मानधनी सेवेतून तुम्हाला कायमस्वरूपी काढण्यात येत आहे. मग तिथं असं का नाही लिहिलं तुम्ही मला शासकीय सेवेतून याच्यातून तुम्हाला शासकीय याच्यातून काढून टाकण्यात येत आहे, असा उल्लेख करायचा ना. मग तुम्ही मानधनी सेवेतून जर उल्लेख करताय तर मग द्या मला 7वा वेतन आयोग, मलाच नाही माझ्या पूर्ण अंगणवाडीतल्या सेविकांना द्या 7वा आयोग वेतन लागू करून. जेव्हा आम्ही आमच्या मागण्या मागायला मंत्रालयापर्यंत जातो, आंदोलन करतो, 2-2-3 दिवस तिथं पाण्या पावसात बसतो, त्यावेळेस कोणी म्हणतं का तुम्ही सरकारी कर्मचारी तुम्हाला भेटणारी? पण तेव्हा असं नाही म्हणत, तुम्ही मानधनी सेवेवरती तुम्हाला ते लागू नाही, हे लागू नाही, ते लागू नाही. मग हाच नियम कसा काय मला लागू झाला? हाच नियम कसा काय लागू झाला अंगणवाडी सेविकेला? सोशल मीडियाचा गैरवापर करता येते. आता मागणी काय आहे तुमची की त्यांनी तुम्हाला कामावर जायचं आहे? मला कामावर तर जायचंच आहे, कारण त्यांनी मला अर्थात मला म्हणायचे मी त्या मुलांच्या आईच आहे, मी शिक्षिका ह्या भावनेने कधी म्हणजे मी शिक्षक आहे आणि मग ते ह्या भावनेने नाही, मी त्यांची आई आहे, मी त्यांची एक आई आहे. जरी जन्म दिलेला नसला, काय म्हणतात जानकी हे दिलं, कृष्णाला जन्म दिला ती आई झाली, पण तिचं पालन पोषण यशोदेने केलं. तसं मी सांगते, जरी त्यांची आई मी नसेल पण मी त्यांची आज यशोदा आई आहे. आज मी शिक्षक म्हणून नाही सांगत, मी त्यांची यशोदा आई म्हणून सांगते. मी आज ते आज मला त्या मुलांपासून तोडत होते, आज तुम्ही मला त्यांच्यापासून तोडताय, पण त्यांच्याबद्दल माझ्या मनात जे प्रेम निर्माण झाले ते नाही तुम्ही तोडू शकत. आज मला म्हणजे असं इतकं खंत वाटतंय की तुम्ही आज माझ्या मुलांपासून वंचित ठेवताय. आणि पहिली गोष्ट, मी आदिवासी, मी ज्या क्षेत्रात काम करते, ज्या अंगणवाडी क्षेत्रात काम करते तो सगळा पूर्ण आदिवासी पट्टा आहे आणि आमच्यामध्ये मुलं शिकत नाहीत. आज मी शिकले, मी आज काहीच मला छोट्याशा पदावर का होईना पण मी आज जॉबला आहे. तसंच आज माझ्यासारखी अनेक मुलं घडणारी मुलं आहेत, आज भावी पिढी, आणि तुम्ही मला त्यांच्यापासून सोडताय. मान्य तुम्ही
जी त्या आता त्यांनी जे मला कमीचं नोटीस काढलं होतं कामावरून काढण्याचं, त्याच्या सदर खाली लगेच काय लिहिलंय, लगेच नवीन रिक्त पद भरण्यात यावी. आणि तुम्ही मला काढून टाकताय. आज त्यांना माझ्याशी 18 वर्ष त्यांच्याशी माझं नाळ जोडलेली आणि तुम्ही क्षणात ती नाळ तोडताय आणि तुम्ही नवीन सेविका तिथं भरतायत. नवीन सेविका भरून ती लगेच एवढं मुलांना हे करणार आहे का? आज ती मी ज्या क्षेत्रात काम करते ते आदिवासी, मी आदिवासी, आज त्यांचं माझं एवढं कनेक्शन आहे आणि तुम्ही डायरेक्ट मला काढून टाकताय. म्हणजे एका लेकरापासून एका आईला तुम्ही तोडताय. तर तुम्हाला उचित तरी वाटतंय का? ते योग्य तरी वाटतंय का? बरोबर आहे. धन्यवाद रेश्माताई, तुम्ही आमच्याशी बोललात या सगळ्याबद्दल आणि सगळी परिस्थिती सुद्धा आम्हाला सांगितलीत की नक्की काय अंगणवाडी सेविकांची सुद्धा परिस्थिती आहे आणि शाळांमध्ये सुद्धा काय परिस्थिती आहे. हे या सगळ्याबद्दल तुम्ही आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल धन्यवाद. आणि तुमचं सस्पेन्शन मागे घेतलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे, पण आता तुमच्यापर्यंत अजून ऑफिशियल ऑर्डर आलेली नाही असं तुम्ही म्हणताय. त्याच्यामुळे आपण वाट बघूयात की त्यांच्याकडनं तुमच्याशी एक ऑफिशियल कम्युनिकेशन या सगळ्याबद्दल केलं जात आहे का. धन्यवाद आमच्याशी बोललात त्याबद्दल. तर या होत्या रेश्मा पारधी, ज्यांच्यावरती सस्पेन्शन म्हणजे निलंबनाची कारवाई करण्यात आलेली होती. आणि या सगळ्यामध्ये आता अर्थात असं म्हणलं जातं की त्यांच्यावर झालेली ही निलंबनाची कारवाई जी आहे ती मागे घेण्यात आलेली आहे, पण अजून ऑफिशियली हे त्यांच्यापर्यंत कम्युनिकेट झालेलं नाहीये. पण या सगळ्यामध्ये हाच प्रश्न उपस्थित होतो की जर एखाद्या व्यक्तीनं सोशल मीडियावरती एखादा व्हिडिओ केला तर त्यावरनं त्यांचं थेट निलंबन करणं हे कितपत योग्य आहे. तो सोशल मीडियावरती केलेला व्हिडिओ हा खरंच सरकारची किंवा शासनाची बदनामी होतीये त्यातनं, असं ते धरायचं का? की त्या व्हिडिओमध्ये रेश्माताईंनी उपस्थित केलेला प्रश्न तो काय आहे आणि तो किती महत्वाचा आहे तो समजून घ्यायचा आणि त्याच्यावर कारवाई करायची. तर नक्की काय घडायला हवं होतं आणि नक्की काय घडलंय ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. पण अशा पद्धतीने खरंच हे नियम सोशल मीडियाचे या ताईंना लागू होतात का? कारण त्या कॉन्ट्रॅक्टवरती आहेत आणि जर तसं नसेल तर मग त्यांनी जे व्हिडिओज केलेले आहेत त्याच्यात नक्की गैर काय आहे? कारण त्यांनी एक खूप अत्यंत महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो त्यांनी समोर मांडलेला होता आणि तो प्रश्न असा होता की निकृष्ट दर्जाचा आहार हा लहान मुलांना का दिला जातोय, हा प्रश्न या सगळ्यातनं त्यांनी विचारलेला होता सरकारला. त्या प्रश्नाचं तर आणखीन काही झालेलं नाहीये किंवा ते जे सुपरवायझर आहेत जसं त्यांनी आपल्याला सांगितलं की त्यांनी येऊन ते सगळं बघून गेले, पण अजूनही त्याच्यामध्ये कुठलेही बदल झालेले नाहीयेत. अजूनही तशाच दर्जाचं जो आहार आहे तो लहान मुलांना दिला जातोय. ह्या सगळ्यामध्ये मुळात कधी बदल होणार आहे, हा या सगळ्यातला जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे. बाकी सगळ्या अपडेट्ससाठी तुम्ही मुंबई तक बघत राहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.